ही गेले दिली. आपल्या हातानं लावलेल्या फळांची गोडी गाडी हवी अण्णा पण एक काकडी कडू आहे. घरात आहे असायची सगळी फळं काय गोड मिळतील असं थोडंच आहे. एखादं कडू येते. दादा आला. काय झालं तुझ्या चोरीचं डिस्कशन झालं? बोतलीन वाटतं बातमी तुमच्याकडे ही नाही भिजत तोंडात. थोडस तरी खाद्य असं जगाला शिकावं म्हणावं. बरे पण ते सांगितलं ते मलाच सांगितलं ना तिनं. मी बापच आहे तुझा का वैरी आहे? ज्या त्या बाबतीत तुमचा झाला, ज्या त्या बाबतीत तुमचं मार्गदर्शन घरात मिळून आणतो मी, श्रम करतो मी, धान्य आणायचं मी, चुलीवर चढवायचं पण मी, आणि स्वयंपाक झाल्यावर हिनं विचारायची तुम्हाला पाणी घ्यायची का म्हणून? का पण का कशासाठी? मला किंमत नाही, माझी किंमतच कुणाला वाटत नाही. घरात नाही ती नाही, बाहेर सुद्धा नाही, स्वातंत्र्य अस्तित्व तुला नाही. पुढचं वाक्य बोलून टाक. वेगळं व्हायचंय मला. बोल बोल. पुढे स्वतंत्र अस्तित्व उरलं नाही मला. अरे तुला ते टिकवता येत नाही, त्याला मी तरी काय करू? जसे तुझे विचार तसे तुझे आचार, जसे तुझे आचार तसं तुझं वाङ्मय. कसं पटावते, कसं पटावते, कसं टिकावते. लोकांना खरं हो असतं जे अनुभवायला मिळतं, भोगावंसं वाटतं असं काहीतरी नाही. लोकांना काही नको असतं, आम्हाला कळतं लोकांना काय हवं असतं ते. तुमची पिढी संपली आता, तरी पण तुम्हाला हवं असतं वाटलेलं वाघमय टिकवायला. म्हणून घेता तुम्ही तोंड तू वाटेल तसं वाटेल त्यांच्यावर. तुम्ही चंद बांधला ना नवीन वाघमाला सुरुंग लावायचा. अरे भुंकर मारले तरी ते उडून जाईल, त्याला सुरुंग रे काय करायचं? हेच ते जिथं तिथे गळचेपी, जिथं तिथं मुसकाटावी. नवीन नवीन म्हणून जे जन्माला येतं ते तेवढे तुमचे शत्रू. सुद्याच्या पोटी ते जन्माला येतं एवढं तरी विसरू नको. काही ऐकायचं नाही मला. कसला प्लेन नकोय मला. वीट आला मला या घराचा बंधनांचा. तो विनायक विघ्ने भेटला होता काय तुला? आपल्या पावलावर पावलं टाकायला सांगितली असतील त्या. हो तो भेटला होता. लिखाणावर खुश आहे ना माझ्या तो. म्हणून ठरते आमची मैत्री तुमच्या डोळ्यात. बरोबर नाही मुलाला मिळत त्यानं नाव थोडा आहेस तू. भुंकर घोडा आहेस तू. मोहर कितीही जास्त झाला तरी आम्र वृक्षाला फार होत नाही त्याचा. होतून पाप झाला नाही, पाप झाला नाही म्हणून बोलतो आहे. त्याला काही इतकं लागत नाही. लागते. ती असती तर तुला बापाशी काय बोलावं आणि काय बोलू नये ते कळलं असतं. सुनबाई जा बाई त्याला शांत कर. बाहेरचा उपाडा घेऊन आलाय तो घरात.